प्रतीप चंद्रलेखेव वर्धिंतु विष्णुवंदिता शासूनो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते। आता आपली सांजाची पोळी किती सुंदर मऊ आणि लुसलुशीत झाली। चला तर आपण सुरुवात करूया शिवजयंती निमित्त सांजाच्या पोळ्या। त्यासाठी आपण सुरुवातीला गॅस पेटवून घेऊया। कढई गरम झाल्यानंतर आपण पहिला रवा भाजून घेणार आहोत। आपली कढई गरम झाली आहे, मग आपण 1 वाटी रवा घेतलाय, तो आपण व्यवस्थित लालसर भाजून घेणार आहोत। ह्याच्यामध्ये आपल्याला तूप आत्ता टाकायचं नाहीये, सुकंच भाजून घ्यायचं आहे। रवा आता आपला लालसर भाजून झालाय। आता आपण रवा साईडला काढून ठेवूया ताटामध्ये। आपण त्याच कढईमध्ये 1 वाटी रवा घेतला होता, म्हणून 2 वाट्या पाणी घेतलंय। 2 वाट्या पाणी घेतलंय आणि 1 वाटी गूळ घेतले, ते आपण विरघळून घ्यायचं। आता आपलं गूळ याच्यामध्ये पाण्यामध्ये विरघळून झालंय आणि पाण्याला उकळ सुद्धा आले, तर आपण हा भाजलेला रवा आहे तो त्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत। एक चमचा तूप टाकणार, चवीसाठी थोडंसं मीठ टाकून घेतलंय आपण, स्वादासाठी वेलचीची पावडर, वेलची आणि जायफळची पावडर टाकून घेतली। आता 2 मिनिटं वाफवून आपण ते गॅस बंद करून घेऊ। आता आपला सांजा शिजून झालाय। आता आपण गॅस बंद करून टाकणार आहोत आणि हे थंड होण्यासाठी त्या ताटामध्ये काढून ठेवणार। थंड होईपर्यंत आपण पीठ मळून घेणार आहोत। सांजाच्या पोळ्या बनवण्यासाठी आपण 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलंय, त्याच्यामध्ये चवीप्रमाणे आपण मीठ घेणार आहोत। मोहनसाठी मी 1 चमचा तूप गरम करून घेतलं, हे मोहन टाकले ते व्यवस्थित आपण पिठामध्ये मिक्स करून घेणार आहोत। पाणी टाकून मळून घेणार आहोत। आपण ह्याच्यामध्ये 1 चमचा बेसन पीठ सुद्धा घेतलंय। आपलं पीठ आता व्यवस्थित मळून घेतलंय, आपण याला 15 मिनिटासाठी झाकून ठेवणार आहोत। आपलं पीठ आता व्यवस्थित भिजलंय, आपण थोडंसं तेल टाकून त्याला पुन्हा मळून घेणार आहोत आणि आपण एक साईडला तवा गरम करत ठेवूया। आपण एक छोटासा गोळा घेतलाय, त्याच्यामध्ये आपण जो सारण बनवलंय ते भरून घेऊया। आता आपण पोळी लाटायला सुरुवात करूया। इकडे आपला तवा सुद्धा गरम झालाय। आपली पोळी आता लाटून झाली आहे। आता आपण पोळी भाजायला
आपण आणखीन एक लाटून घेऊया. आपण पुन्हा एक पलटी मारून घेऊया आणि वरून तूप लावूया. आपली पोळी व्यवस्थित दोन्ही बाजूनी भाजून झाली. आता आपण काढून घेऊया. आता आपली पोळी, सांजाची पोळी किती सुंदर मऊ आणि लुसलुशीत झाली. खाण्यासाठी तयार आहे आपली सांजाची पोळी.